क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या विद्यालयात मी शिक्षण घेतले असल्याने मविप्र संस्थेची प्रत्येक शाळा माझी असून त्याबद्दल मला अभिमान असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी नामदार झिरवाळ बोलत होते। ते पुढे म्हणाले, तालुक्याचा विकास करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असून शैक्षणिक क्षेत्रातील अडीअडचणी समजून घेऊन मविप्र संस्थेलाही मदत करणार असून आपण सर्वांनी मला मदत केली, त्यात मविप्रचा मोठा सहभाग आहे। यावेळी नामदार नरहरी झिरवाळ, आमदार हिरामन खोसकर, मविप्र समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक प्रवीण नाना जाधव, सेवक संचालक डॉक्टर एस.के. शिंदे, सी.डी. शिंदे, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव, अभिनव बाल विकास समिती अध्यक्ष दौलत दादा उखर्डे, प्राचार्य शरद शेजवळ, तालुक्यातील शाखा प्रमुख, मविप्र सभासद, शालेय समिती सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मविप्र संस्थेच्या वतीने सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करताना नामदार नरहरी झिरवाळ यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। नामदार नरहरी झिरवाळ यांचे शाळेतील प्रवेशद्वारमध्ये आगमन झाल्यावर त्यांचे विद्यार्थिनींनी औक्षण केले व स्टेजवर जाईपर्यंत फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला। सुरुवातीला सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नामदार झिरवाळ यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला। यावेळी मविप्र संस्थेच्या वतीने पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी मविप्र संस्थेचे शाखा प्रमुख, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव यांनी मानले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, दिंडोरी। झालंय माझं कंबरड गेलं आहे ना बाबा, आज करू उद्या जाते परत करू, पण खूप चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलं आणि असं मी उभं राहायला सुद्धा तयार नव्हतो आधी, पण मी पाहिलं महायुती होती, पण महायुतीच्या बरोबर अंतर्गत युती काही होती। तर त्या दृष्टीनं भविष्यात आपण मार्गदर्शन करा, आपण सगळे सिनियर पोस्ट आहात, तालुक्याला सुद्धा काय काय करणं गरजेचं आहे, आपल्या दिंडोरी गावाला काय काय करण्याची गरज आहे ते आपण मला सूचित करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आपण या ठिकाणी मला रस्त्यावर तुम्ही स्वागत करणार होते, पण मी सांगितलं मला शाळेतच यायचं, माझी शाळा आहे आणि मध्ये यायचं ठरवलं आणि मला 2 शब्द बोलण्याची सुद्धा संधी त्या निमित्ताने मिळाली। आता मी सर्व मंडळीला विनंती करतो की आपण सर्वांनी थोडं मागे लावून त्या महिला मंडळांनी पुढे यावं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।